नमस्कार, माझं नाव फाल्गुनी पाटील. मी मिस ग्लोईंग स्किन. तुम्हाला सांगू इच्छिते, इंडिया 365 चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट. नमस्कार मित्रों, इंडिया 365 इंडिया अब तक और माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता के साथ में एक संयुक्त फैक्ट चेक मुहिम हमने यहाँ पर निर्वाह की थी, जिसमें हमने ये कोशिश की थी कि रिक्शा चालक बांधव और आम जनता इनके बीच में एक आपसी समन्वय हो सके और वो जो एक दिक्कत चल रही है उसमें कुछ मार्ग निकल सके. तो मित्रों, कई लोगों की हमको प्रतिक्रिया प्राप्त हुई. उसमें रिक्शा चालक बांधवों ने भी कहा कि हमारा पक्ष रखा जाना चाहिए, तो हमने भी उनकी बात सुनी, उनका मान रखा है. और रिक्शा चालक बांधवों का पक्ष रखने के लिए हमारे साथ में एडवोकेट गोविंद तिवारी है, जो स्कार्प संगठन के एक बड़े पदाधिकारी है. श्रमजीवी ऑटो रिक्शा एक जो संस्था है उसके बड़े पदाधिकारी है. और आपको बता दें कि एडवोकेट गोविंद तिवारी इन्होंने भी एक दौर में काफ़ी रिक्शा चलाई है. जिस तरह से दीपक गुप्ता ने रिक्शा चलाई है, उसी तरह से तिवारी वकील ने भी रिक्शा चलाई है. बड़े संघर्ष के बाद, बड़े मेहनत के बाद वो वकीली का आज व्यवसाय कर रहे हैं, एक प्रतिष्ठित व्यवसाय यहाँ पर कर रहे हैं. लेकिन आज भी उनके मन में रिक्शा चालक बांधवों के लिए काफ़ी ममता है, काफ़ी स्नेह है. और तांत्रिक रूप से, लीगल रूप से वो बहुत सारे ऐसे विषय जानते हैं जो रिक्शा चालक बांधव शायद उनके भाषा में न बता सके. लेकिन एक तकनीकी रूप से, लीगल रूप से एडवोकेट गोविंद तिवारी आज उनका पक्ष रखेंगे. सबसे पहले तो तिवारी जी, आपका स्वागत है इंडिया 365 में. हम चाहेंगे कि जो रिक्शा चालक बांधव, उनकी जो व्यथा है, उनकी जो कथा है, उनकी जो दिक्कत और दुविधा है, चाहे रास्ते के मामले में हो, चाहे मनपा प्रशासन से हो, चाहे आरटीओ विभाग से हो या ट्रैफिक विभाग से, उनको किस किस तरह की समस्या आती है, किस तरह से उनका आर्थिक नुकसान होता है, किस तरह से उनका भावनिक नुकसान होता है, पारिवारिक नुकसान होता है, ये आपने बहुत निकट से देखा है. तो हम चाहेंगे कि आप उनकी व्यथा सामने रखें. नमस्ते, मी अधिवक्ता गोविंद जानकीराम तिवारी, महाराष्ट्र श्रमजीवी कामगार ऑटो रिक्षा फेडरेशनचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने आज इंडिया 365 ह्या विजनला मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे. मित्रांनो, रिक्षा चालकांच्या व्यथा जशा दीपक गुप्तांनी मीटर संदर्भात ज्या मांडल्या, त्या अनुषंगाने रिक्षा चालकांच्या ज्या अपेक्षित मागण्या आहे त्याची पूर्तता होणेसुद्धा आज गरजेचं आहे. रिक्षा चालकांना प्रथमतः त्याला जिथे स्टँड पाहिजे ते स्टँडसुद्धा महानगरपालिका असेल, मोटर वाहतूक शाखा असेल, यांनीसुद्धा त्याची पूर्तता आज तागायत कुठल्याही 25 वर्षाच्या कारकिर्दीत करून दिलेली नाही. दुसरा महत्त्वाचा आहे, जे रिक्षा स्टॉप होते ते रिक्षा स्टॉपसुद्धा संगनमताने, दुकानदारांच्या संगनमतांनी, वाहतूक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते स्टॉपसुद्धा तिथून उठवण्याचा बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे. आज जळगावमध्ये रिक्षा चालकांना उभं राहण्यासाठी पर्यायी जागा किंवा स्टँड आज अधिकृतरित्या कुठेही उपलब्ध झालेले नाहीत. 2 स्टॉप सोडले, एक टावर स्टॉप, तोही आम्ही संघर्ष करून मिळवलेला स्टॉप आहे, आणि दुसरा स्टॉप दैनिक बातमीदार हे जुनं कार्यालय आर्य हॉटेलच्या समोर, तोही अधिकृत स्टॉप. ह्या 2 स्टॉपच्या व्यतिरिक्त कुठलेही आज तागायत महानगरपालिकेने आम्हाला अधिकृत स्टॉप, रिक्षा थांबे उपलब्ध करून दिलेले नाही. दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे की रिक्षा चालकांनी कायदेशीर वागलं पाहिजे, परंतु रिक्षा चालकांच्या ज्या अडचणी आहे त्यालासुद्धा मोटर वाहतूक शाखेचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. आज विविध ठिकाणी रिक्षा चालकांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या जर आपण पाहिल्या तर त्यांना दरवर्षी होणारा त्रास, आरटीओ संदर्भातला जो त्रास आहे तो मोठ्या स्वरूपाचा आहे. रिक्षा चालकांचं विमाची जी रक्कम आहे ती अव्वाच्या सव्वा आकारली जाते, परंतु त्यांना त्याबद्दल जो मोबदला मिळतो तो सुद्धा आज कुठल्याही रिक्षा चालकांना इन्शुरन्स कंपनीकडून त्यांची नुकसान भरपाईची रक्कम आज तागायत अदा झालेली मला माझ्या ज्या माहितीप्रमाणे आहे त्याप्रमाणे अतिशय तोकडी अशी आहे. जे रिक्षा चालक आज पोट भरण्यासाठी व्यवसाय करतात, ते दुकानदार ज्या ठिकाणी त्यांचे अधिकृत स्टॉप होते ते अधिकृत स्टॉप संगनमत करून उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या अनुषंगाने रिक्षा चालकांच्या ज्या भावना आहेत त्या पोचवण्याच्यासाठी मी आज यासमोर मीडियासमोर उभा आहे. रिक्षा चालकांना येणाऱ्या अडचणी, मीटर संदर्भातल्या ज्या अडचणी आहे
त्यात दरवर्षी पासिंग हा महत्त्वाचा विषय, तो अडचणीचा विषय आहे. कारण रिक्षा पासिंग करताना रिक्षा दुरुस्तीपासून तर रिक्षा पासिंगपर्यंतचं सर्टिफिकेट घेताना 1200 रुपये हा तो रिक्षा मीटर दुरुस्त करणारा जो व्यक्ती आहे तो आकारत असतो. दुसरा महत्त्वाचा आहे, शासनाने मीटर हे शासनाने दिले गेले पाहिजे की जे नादुरुस्त मीटर आहे त्याची दुरुस्तीसुद्धा शासनाने करून दिली पाहिजे. कारण शासनाची ती जी अंमलबजावणी आहे ती रिक्षा चालकांच्या सोयीसाठी त्यांनी ते स्टॉल उपलब्ध करून दिले, मेकॅनिक उपलब्ध करून दिले पाहिजे. तसे मेकॅनिक आज जळगावमध्ये कुठेही नाही. एकच मेकॅनिक आहे ना, त्याची आकारणी जर पाहिली तर रिक्षा दुरुस्तीसाठी रिक्षा मीटरचं जी किंमत आहे त्याच्या दुपटीने त्याची आकारणी तो दुरुस्ती करताना आकारत असतो. आणि त्याचं सर्टिफिकेट हे सुद्धा जरुरी असतं आणि त्याचे 1200 रुपयाची आकारणी तो घेतो, हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्या संदर्भात RTOने याकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याकडे परिपूर्णता करावी अशी माझी पहिली मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की जे पासिंग संदर्भातला जो विषय आहे, तर रिक्षा व्यवसाय करत असताना दरवर्षी पासिंग, दरवर्षी इन्शुरन्स, दरवर्षी टॅक्स, दरवर्षाचा तो एक रकमी 5 वर्षाकरता घेऊन 5 वर्षाकरता जर मुदतवाढ केली या संदर्भातली तर त्याला प्रत्येक वेळेस RTOला जाऊन RTOच्या फेऱ्या चक्रा मारून, कारण प्रथमतः तो अडाणी असतो आणि त्यात परत एजंट लावून हे सगळं पासिंग करावं लागतं, इन्शुरन्स भरावा लागतो, टॅक्स भरावा लागतो, त्यात परमिट रिन्युअल आहे, त्यात ड्रायव्हिंग लायसन रिन्युअल आहे. या प्रत्येक वेळी वर्षातून त्याला 10 वेळा RTOला जावं लागतं आणि ती परवडणारी बाब रिक्षा चालकांना नाही. RTOने याचीसुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. आणि 5 वर्षाचं पासिंग प्रत्येक गाडी जी येते, आता नवीन गाड्यांना 5-5 वर्षाचा टॅक्स घेऊन पासिंग केली जाते, परंतु रिक्षा चालकांना फक्त 2च वर्षाची पासिंग आहे. नवीन रिक्षा जरी असली तर तिची व्हॅलिडिटी आपण जर विचार केला इतर गाड्यांच्या तुलनेच्या माध्यमातून तर 5 वर्षापर्यंत जर पासिंगचा कालावधी केला तर रिक्षावाल्यांना ते सहज सोपं जाईल. आणि प्रत्येक वर्षी पासिंग करायला त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती अतिशय बिकटीची असल्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन बऱ्याच रिक्षा हे पासिंग करण्याचं किंवा इन्शुरन्स भरण्याचं हे टाळाटाळ रिक्षा चालक करीत असतात, कारण त्यांना आर्थिक उत्पन्नाचा साधनाचा कुठला स्रोत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की रिक्षा ह्या गॅस किट संदर्भातल्या रिक्षा आज आहे, कारण पेट्रोलची वाढती टंचाई, वाढती मागणी आणि महागाई याचा जर विचार केला तर कुठेही त्यांचा परस्पर संगनमत जर विचार केला तर रिक्षा चालकांना न परवडणारा असा विषय आहे. आज पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहे. गॅस संदर्भातला विषय असेल तर गॅसची मुबलकता किंवा त्यांना गॅस भरण्यासाठी अधिकृत पेट्रोल पंप किंवा CNG गॅसेस याचीसुद्धा आम्ही विविध वेळा विधानसभेतसुद्धा ही मागणी केलेली आहे की यांना